रिवर्स में लीजिए। हाँ आ रहे क्या सब? हाँ। छत्रपति शिवाजी महाराज की जय, हर हर महादेव। मित्रांनो, थंडीनं फाटून हातात आली आहे, पण मजा एवढी आली की थंडी पण त्यासमोर काहीच नाहीये। फाटूच्या जेवढी फाटायची, पण आज निसर्गासमोर काहीच नाही यार, काहीच नाही। तीन मछली पानी में गई, पानी में गई। आता कसं वाटतंय? काय ते झाडी, काय ते डोंगर। राम राम मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आणि आमच्या लाडक्या चॅनलमध्ये, दॅट इज मराठमोळा मेडिको। तर आज तुम्ही बघत असताना काय हमाली धंदे करायला मी, तर हमाली धंदे नाहीयेत। आज आमची अजून एकदा परत एकदा मागच्या ब्लॉग मध्ये तुम्ही पाहिलं असेल आम्ही कशी मजा केली या ट्रिप मध्ये। तुम्ही आतापर्यंत माझा प्रिव्हियस ब्लॉग पाहिला नसेल तर तो पाहून घ्या, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे। आज परत एकदा आमच्या कॉलेजचे जे स्टुडंट काउन्सिल आहेत त्यांनी एक ट्रिप ऑर्गनाईज केली आहे आलारशा नॅशनल पार्क। इथे जवळच आहे, जवळ म्हणजे आपल्यासाठी जवळ आहे, तुमच्यासाठी लांबच आहे। तर तिथं आम्ही सगळेजण जाणार आहोत। आज एक 50-50 जणांचा गोतावळा आम्ही जमा केलेला आहे तिथं। आणि आता हे आमच्याकडं पाणी वाटप संघटनेचं आम्हाला काम दिलंय, तर आता हे पाणी वगैरे घेऊन जायलोत आम्ही। तर आज खूप धमाल होणार आहे, मजा होणार आहे। ते आता बघू शकता -17 डिग्री आहे, बोलताना सुद्धा वाफ दिसते। कॅमेरामॅन एकदा व्ह्यू दाखवा, कालच रात्री खतरनाक स्नोफॉल झालाय, रस्त्यानं सुद्धा चालता येत नाही। आणि आता सगळेजण आलेत, सगळेजण माझी वाट बघतात, कारण पाणीवाला आला नाहीये। त्यामुळे आपण लवकरात लवकर जाऊ आणि तुम्हाला सांगतो आता पुढे काय होते काय नाही। कंटिन्यू करा। आम्ही निघालो आता, बघू काय होतं काय नाही, पुढे जाऊन आता निघालो। आमची ही बस तुम्हाला दाखवतो आता, हीच बस आहे ती आपण जे पहिल्या ब्लॉग मध्ये पाहिली होती। पहिला ब्लॉग ह्याच बसमध्ये शूट केला आपण, आणि त्याच बसमध्ये आज आपण परत ट्रिपला जातोय। चालतंय, बघू काय होतं काय नाही, कंटिन्यू करा। खायचा पण पूर्णपणे बंदोबस्त केला आहे आज काउन्सिलने। बंदोबस्त म्हणजे सगळ्यांनी कॉन्ट्री वगैरे करू नये, त्यामुळे काय स्पॉन्सर कॉलेजने वगैरे काय स्पॉन्सर नाही केलं। तर मंडळी, आज अशा ठिकाणी पहिला स्टॉप झालेला आहे आपला। पहिला स्टॉप नाही सांगता येत, कारण आपण अजून बिश्केकच्या बाहेर पडलो नाही आहेत। गाडीला इंधनची सक्त गरज आहे, त्यामुळं इंधन पाजण्यासाठी आम्ही पेट्रोल पंपावर आलेलो आहे। तर इथला पेट्रोल पंप तुम्हाला लास्ट इयरला म्हणजे लास्ट ट्रिपला दाखवलाच। बस दाखवायची राहिली तुम्हाला, ही आमची बस आहे बघा। 50 जणांची कॅपॅसिटी भरभरून बसमध्ये चाललं जातं। चला बघूया, जास्त खोपडी वळ नाही, कारण टेम्परेचर सांगितलं तुम्हाला -17 आहे। चला चला बघूया, गाणे वगैरे चालू आहेत, कॉपी रायटिंग म्हणून काही मध्ये जास्त बोलत नाहीये, तुम्हाला मजा दाखवतो मधली थोडी थोडी। चला कंटिन्यू करा। क्यों पिघलने लगा, क्या ये मेरा पहला प्यार है। तर मंडळी, अशा रीतीने आपण आपल्या स्वर्ग म्हणजे जे निसर्गाच्या सानिध्यात आहे आपण आज पोहोचलेलो। तुम्ही आताच व्हिडिओ पाहिले असतील कसे आम्ही, म्हणजे किती ब्युटिफुल सिनेरी आहे। म्हणजे खरंच यार धन्य झालो मी तर येऊन, कारण निसर्गाच्या ज्या सानिध्यात येऊन जे आता फ्रेश वाटतंय आणि इतकं मूड फ्रेश व्हायला ना काय सांगत नाही। आणि आमचे काउन्सिलचे प्रेसिडेंट माननीय ताई आलेले आहेत। तर दीदी धन्यवाद ही ट्रिप ऑर्गनाईज केल्याबद्दल। अशा निसर्गाच्या ठिकाणी आम्हाला यायला भेटलं, तर काही 2 शब्द ऑडियन्स साठी काहीतरी। क्या चाहिए, क्या किस चीज की जरूरत है तुझे? काहीतरी। हा, कसं वाटतं इथे येऊन?
मस्त आफ्टर अ लॉंग ब्रेक. दीदीची आता FMG ची एक्झाम. प्लीज कट प्लीज. नाही नाही हा नाही ये ये ये. काउन्सिलची 6th अॅनिव्हर्सरी आहे म्हणून आम्ही एक ट्रिप ऑर्गनाईज केलेली आहे फॉर आवर काउन्सिल मेंबर. तर चालतंय आता आलोत आम्ही. चला आता अजून खूप मजा होणार आहे. दाखवतो तुम्हाला काय होतं नाही काय होतं काय नाही. स्टे ट्यून्ड. स्टे ट्यून्ड. येस. काय ते झाडी काय ते डोंगर काय ते डोंगर काय ते झाडी आणि एकदम ओके होते सगळं. सगळे आता उतरले खाली मोकळे वगैरे झालेत फ्रेश झालेत. आता सगळे जेवण वगैरे जे आम्ही आणलं होतं बाटल वगैरे सगळ्या घेऊन आता वर जाणार आहे. ट्रेकिंग स्टार्ट होणार आहे आमची इथून. आणि स्टे ट्यून्ड विथ कॅमेरामॅन चारक तरवटे आणि तुमचा लाडका ब्लॉगर मराठमोळा मेडिको म्हणजेच राजवर्धन पवार. कंटिन्यू करा. हे आलारच्या किर्गिजमध्ये वाचतायत आपल्या रशियनमध्ये लिहिले पण तुम्हाला वाचता येत नसेल. आलारच्या इथला मॅप वगैरे. हमारे नौजवान और ये हम काम है झूलते हुए. आमचे लाडके सिनियर यशवर्धन दादांनी आम्हाला काम लावले आणि बस आता त्यांना मग मी काम लावलं की काय तुम्ही शेतकरी चारवाक मुंह छुपाते हुए. चारवाक देख सकता है कोई बात नहीं. काय करावं. अन्नदान ही सगळ्यात मोठी सेवा आहे तर ती सेवा आम्ही करायला होतो. ये बेचारे मेहनत कर रहे हैं. इन गधों को देखो. इन गधों को. ओए मंडळी आता शिफ्ट चेंज केलेली आहे. ज्यांनी आम्हाला सामान सुपूर्द केलं तर त्यांच्याकडे वापस दिले. तो भैया कैसे लग रहा है उठा के. बस इतना ही चढ़ाई नहीं जा रहा. हो जाएगा. ट्रेकिंग में तो असली मजा है. अजून अर्धा रस्ता पण आला नाही आणि काही जण थकलीत. पण तुमचा ब्लॉगर नाही थकला का. अच्छा. कारण ट्रेकिंग मध्ये जी मजा आहे ना ती कशातच नाही. कारण मंडळी तर ट्रेकिंग करता करता आता आपल्याला नदीचं उगमस्थान नाही नदीचे दर्शन घडलेले. ती नदी वरच्या टोकापासून चालू होते असं ऐकण्यात आलंय. आता वरच्या टोकावर जाऊन बघू नदीचा खरंच उगम होते का नाही. गाईज वातावरण चेक करा फक्त. वातावरण कॅमेरामॅन वातावरण दाखव. वातावरण हे इकडे कॅमेरामॅन एक मिनिट. गाईज हे बघा फक्त आता. म्हणजे जन्नत आहे जन्नत. निसर्ग हा म्हणजे स्वर्ग तर कधी पाहिला नाही म्हणतेत भाई. हा हे आहे काय नाही. पण निसर्गाचं जर दुसरं नाव काय ठेवायचं असेल माझ्या मते समानार्थी शब्द काय असेल निसर्गासाठी दुसरा तर ते स्वर्ग आहे. खरंच मित्रांनो यार निसर्गाची किमया म्हणजे वेगळीच आहे. तुम्ही एवढं मोबाईलमध्ये एवढं पण हे मला कॅप्चर करताय नाही पण जे मी माझ्या डोळ्यांना पाहिलं ना खरंच यार अद्भुत व्ह्यू आहे. फक्त -17 आहे. थंडी तरी वाजायली. सगळे पुढे गेलेत. आता आम्ही 3 जणच राहिलोत. जेवण वगैरे चालू केलेत काही की आता भैया भागो जल्दी खाना खत्म हो जाएगा. अजीब जानवर है कितना भी खाए भूखा ही रहता है. तर मंडळी आताच सगळे नाचून दमलेलेत. सगळं आता तरी थांबांना गेले ते पुरं कारण उत्साह लई भरपूर आहे. कारण वातावरण तसं आहे. तर आता भंडारा सुरू झालाय. पंगत सुरू होणार आहे. तर आता बघूया आपण पंगतीत काय नाही तुम्हाला दाखवतो मी. तुम्ही पण त्यावर जेवण करून घ्या. चालतंय बघा आता काय होतं काय नाही. थांबा त्यावर तुम्हाला आमचे ज्युनियर दाखवतो कसं काय नाही. ज्युनियर बच्चो कसं वाटतं बघ इकडे आता ब्लॉग मध्ये कसं वाटतंय. हा थंड तर कसं वाटायला आता कसं वाटतंय. कसं वाटतंय. चारवाक कशी बिर्याणी
फ्लॅटवरून उचलून नीट इंटर गेलो हॉस्टेलला नेऊन ठेवले. काही नसल्यापेक्षा बरे. अजून गाजरात हलवायचं बाकी आहे. मीठ पाहिजे थोडं. ठीक आहे यार, काही नसते, कमी मिठाचं खात जा. मगर क्यों? आता रो कसा वाटायला हलवा? एक नंबर. खाल्ला होता का हॉस्टेलला? नाही ना. अरे खाल्लास का तू हलवा? संपला ना आता विचारतो. अरे घ्या ना अजून. अजून घे, माझं घे तू. राईस घे. आताच चांगलं जेवण करत होत्या पण कॅमेरा आल्यामुळं थांबवलं जेवण यांनी. हे अजून गळ्याच्या खाली पण जाईना झाले. एक नंबर नालायक माणूस आहे. अरे असं असं नसतंच म्हणायचं यार. मी फक्त तुम्हाला जेवताना धरव त्यामुळे मी नालायक का? हो. बात तो सही है. या दोघी जणी इकडेच म्हणजे नजाराचा मजा घेत बसल्यात. खाण्याची डिश दाखव ना राग. गाजर चालू राहिला ना अजून. हो ना यार. फ्राईड राईस. अरे यार ऑडियन्सला देणार नाही का? हो तेच तर हा भरवतच ठीक आहे, खाल्लं त्यांनी, गेलं त्यांचं इंडियापर्यंत. मी खाऊन घेतो आता. हा काय बंद करतो कॅमेरा आता. बंद कर आता. मंडळी खरंच एकांत ही अशी गोष्ट आहे ना, तुम्ही खरंच अनुभवायला पाहिजे. आणि एकांत अशी नाही की एका रूम मध्ये तुम्ही सगळी लाईट बिल बंद करून कोपऱ्यावर बसलात क्वार्टर, तसं नाही. हे खरं एकांत आहे. निसर्गाच्या सानिध्यात एकटं बसून हे आवाज येतात, मी शांत बसतो, तुम्ही आवाज ऐका फक्त. मोबाईलमध्ये तुम्ही जे ASMR साऊंड ऐकतात का, हे नॅचरल साऊंड आहेत. नॅचरल साऊंड जे कानात जाईल ना, असं डोकं म्हणजे इतकं शांत झालंय, डोकं दुखत होतं, सगळं बंद झालंय. खरंच एकांतात म्हणजे अर्धा तास बी असं 10 मिनिटापासून असंच बसलोय मगापासून. सगळे तिकडं एक मिनिट कॅमेरामॅन तिकडे दाखवा, तिकडे त्यांची मजा चालू आहे, डान्स बिन्स. अशात मजा नाहीये, अशात खरी मजा आहे. कोणीच नाहीये. हम नाही काय हम नाही, तुम उडे जा रहे है. ती रिले काय ना वाटतं, कहा आ चुके हम, पहाड 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 पहाड. यार खूप मजा आली खरंच, म्हणजे खतरनाक. काही सिनेमॅटिक दाखवतो तुम्हाला. सिनेमॅटिक तो बबडी सुद्धा वळण झाली माझी. सिनेमॅटिक दाखवतो, चेक करा काहीच, चेक करा तुम्ही. काफिराना सा है इश्क है या है, ऐसे तुम मिले हो, ऐसे तुम मिले हो, जैसे मिल रही हो इत्र से हवा. काफिराना सा है इश्क है या क्या है. खामोशियों बोली तुम्हारी कुछ इस तरह गूंजती है. शुक्रिया तुम जैसे चूतियों का सहारा है दोस्तों, तुम जैसे चूतियों का सहारा है दोस्तों. ये दिल तुम्हारे प्यार का मरा है दोस्तों, ये दिल तुम्हारे प्यार का मरा है दोस्तों. कल की फिक्र सताती, वो बस आज का जश्न मनाता, हर लम्हे को खुल के जीता था. पानी में गई. हा बोल एक जण बोला. 6th अॅनिव्हर्सरीच्या निमित्त आम्ही एक टूर आयोजित केला होता. तो खूप सुंदरपणे पार पडलेला आहे. आणि आमच्या काउन्सिलचा 6th अॅनिव्हर्सरी टूर आम्ही किर्गिस्तानलाच मिनी काश्मीर असं म्हटलं गेलं. सो आम्ही ॲज पर व्ह्यू वी आर इन मिनी काश्मीर अँड वी आर सेलिब्रेटिंग अवर काउन्सिल 6th अॅनिव्हर्सरी. थँक्यू. आणि मी यांच्याकडून जाणून घेऊ इच्छिते की ट्रिप कशी वाटली. हा
प्रेसिडेंट विचारत आहे ट्रिप कशी झाली, ट्रिप कैसी हुई है? स्वित्झर्लंड बोलते इसको. ठीक है भैया. कसा वाटला व्लॉग? ये खास दीदी पाकिस्तान से और ये खास मराठी बोल रही है आपके लिए. हाँ भैया, आपका कुछ ऑल द बेस्ट. डायलॉग नहीं आता. सो ही आमची काउन्सिलची पहिली सहल आणि खरंच खूप भारी वाटली आम्हाला सगळ्यांना एकत्र जमून. आणि याच गोष्टीवरती मराठमोळा मेडिको चॅनलला लाईक करा, फॉलो, आम्ही काही घाण केलेलं नाहीये. जे काही सगळे कचरा वगैरे होता ते सगळं हा रूल्स अँड रेग्युलेशन पाळलेले आहेत. तर तुम्ही सुद्धा निसर्गाच्या ठिकाणी आलात तर तिथं घाण वगैरे काही करू नका, स्वच्छ ठेवा. कारण तुम्ही ते स्वच्छ ठेवलं तर निसर्ग तुमची साथ देईल. धन्यवाद. खरंच मंडळी, घरी जायचं मन करत नाहीये. भैया पण आता तेच म्हणत होते की क्यों भैया और टाइम रुक सकते थे. नहीं, सच में इस नज़ारे को देख के घर पे जाने का दिल ही नहीं कर रहा है. नहीं कर रहा है. लेकिन क्या करे, नजारा है ना, मतलब हाँ लेकिन फाड़. सही बात है. और क्या करे, अभी ठंडी और रिस्ट्रिक्शंस की वजह से घर पे जाना पड़ रहा है. हाथ पैर सब जाम हो चुका, सब जाम. काही नाही. ब्लॉग आवडला असेल, आमची मजा आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. आणि कमेंटमध्ये मला सांगा तुम्हाला अजून कसे ब्लॉग्स पाहायला होतील काही नाही. आणि काही सजेशन्स असतील तर नक्की कळवा. चला, काळजी घ्या. धन्यवाद. जय शिवराय. डू फॉलो मराठमोळा मेडिकोस. थँक्यू भैया.